नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत 61 फाटा माळशिरस पारंपरिक मैदानाला. तर या मैदानाला कोणती बैल सेमीसाठी पात्र ठरलेली आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहता सबस्क्राईब तेवढं करत नाही, सबस्क्राईब पण करा. लवकरच आपला 1 लाखाचा टप्पा आपण पार करणार आहोत. वेगाचा बादशाह सर्जा पण गटपास झालाय आणि गट क्रमांक कितीमध्ये पडला? 14 मध्ये पडला. आणि आज सोबत पाहिला बकासूर आणि सर्जेची जोडी पळून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. गोटचा सर्जा पण गटपास झालाय आणि गट क्रमांक 5 मध्ये पळून सेमीमध्ये प्रवेश केलाय. आणि आज सोबत पाहिला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या. नमस्कार दादा. नमस्कार. कशा पद्धतीने पाहिली जोडी आज? चांगली पाहिली. मला वाटतं पहिल्यांदाच ही जोडी पळते. आणि गोटचा सर्जा पण आपला फॉर्मला आहे आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या पण कायम गुलालातच आहे आता सध्या. चालतंय दादा, शुभेच्छा तुम्हाला सेमीचे. मित्रांनो, जीवन खलाटे यांचा बॉम्ब पण गटपास झालाय आणि गट क्रमांक 13 मध्ये पळून सेमीमध्ये प्रवेश केलाय. दादा नमस्कार. नमस्ते. सकाळी दाखवलेला बॉम्बला पण पायरा हा कळला नव्हता. कुणासोबत पडला? सूर्या म्हणून बैल आहे बुधनवरवाडीचा, त्याच्यासोबत पहिल्यांदा जोडी पळते का? पहिल्यांदाच जोडी. कशा पद्धतीने वाटलं? मोठं मैदान आहे, हिंद केसरी मैदान आहे. मोठं मैदान आहे आणि चांगली गाडी पळाली. बॉम्बला पण चांगलं स्पीड लागलं 2-3 मैदानात. मागच्या आपण मागच्या मैदानात निंबाळकर सरांच्या सर्जा बरोबर पळलो. बरं. त्याच्या अगोदर चिखलेचा तेज आहे, त्याच्यासोबत पळलो. पैरे पण आता चांगले व्हायला 100%. बैल उजेडात आला की बैल पळलं की पायरा होतच 100%. बाकी काय आज अपेक्षा काय? आज अपेक्षा बघू, फायनलला राहायची अपेक्षा आहे. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला सेमी आणि फायनल साठी सुद्धा. मित्रांनो, कनेरखेडचा माणिक सुद्धा गटपास झाला आणि गट क्रमांक 1 मध्ये पाहिला. मित्रांनो, सुभाष मांगडे तात्यांचा वजीर पण गटपास झाला आणि गट क्रमांक 7 मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केला. दादा नमस्कार. नमस्कार. आज कुणासोबत पडला वजीर? बागडवर पळाला. हा, बागड कुठला? त्यांचा सचिन मामा. बाहेर यापूर्वी पाहिले का जोडी? पाहिली गाडी. आज बऱ्याचशा कमेंट मध्ये आलेले की सुंदर आज प्रेक्षकांना पाहायचं होतं आजच्या मैदानाला. केव्हा दिसणार आपल्याला? आपल्या दिवाळीनंतरच. तात्यांना हीच विनंती करतो या व्हिडिओ मार्फत, एकदा तरी मैदानात आत्ता दिसावं, कारण बरेच दिवस झालं सुंदर दिसला नाही मैदानामध्ये. दिसेल सर. प्रेक्षकांच्या हे जगासाठी काढूया आपण सुंदर. बरं. चालतंय दादा, शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो, जंक्शनचा देवा सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक 16 मध्ये प्रवून सेमीमध्ये प्रवेश केला. ह्याचं नाव काय? सुलतान. ह्याच्यासोबत कोण पडलं आज? त्याच्याबरोबर मोहिल शेठ दुमाळ्यांचा सावकर, छोटा सावकर. पहिल्यांदा जोडी पाहिली का? कसं काय? पहिल्यांदाच आज त्यांचा पायरा झाला, पहिल्यांदाच गाडी पळाली. बरं. हळूहळू सुरुवात केली. आता बक्या सोबत पण पळायची इच्छा दिसते लवकरच. सोबत पळलं तर आमचं हीच म्हणायचं. बरं. कसं नियोजन झालं? कसं काय सावकर सोबत? काय नाही, आमचे मित्र आहेत संतोष म्हणून, त्यांनी ह्या पायरा केलता. कुठे राहिला आपला बैल? काय हा थोपटेवाडीमध्ये 1 नंबर केलेला आहे. बर. कोरेगाव मध्ये राहिलेला आहे. बर. कवठेच्या मैदानात राहिलेला आहे. 4-5 मोठ्या मैदानात राहिलेला आहे. कशा पद्धतीने कुठल्या खांदी पळतो वगैरे? कसं काय? उजव्या खांदी पळतो. उजव्या खांदी. आज काय अपेक्षा आहे? आज मोठं मैदान आहे हिंद केसरीचं. आज मोठं हिंद केसरीचं मैदान आहे. आम्हाला अपेक्षा आहे की सेमी पण पास होईल. बाहेर. चालतंय दादा, शुभेच्छा. दीपक साखरे मुरुम यांचे चिरंजीव आपल्या समोर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, कशा पद्धतीने आज सुंदर पळाला आणि कुणासोबत पळला? आज पुण्याच्या 22-11 पिस्टन सोबत आज सुंदर पळाला. बर. छान गाडी. कसं नियोजन कसं झालेलं? काय नियोजन आधीच झालं. बर. छान टॉपचेच पैरे करताय आज? होय. जरा आता काय झालं, बैलाला मध्ये थोडं पायाला लागलेलं असल्यामुळं आता बैल लागलाय रुटीन आता व्यवस्थित. त्या दिवशी पण गुंगाबर 4 नंबर केला. आज काय अपेक्षा आहे? आज नाही, काय नशिबात असेल तेच होणार. नशिबात आपण काय बदलू शकत नाही. चालतंय, शुभेच्छा. मित्रांनो, कचरेवाडीचा मोर्या आणि भारत सुद्धा गटपास झाले. गट क्रमांक 2 मध्ये पाहिली आणि सेमीसाठी सज्ज. जाधववाडीचा सोन्या सुद्धा गटपास झालाय. गट क्रमांक 13 मध्ये पळून सेमीमध्ये प्रवेश केला. काय कसा पळाला आज? पळाला की चांगला पळला. सोबत कोण पडला आज? वायर इकडं पलीकडे बांधलाय. बरं. वायर पडली का जोडी यापूर्वी? पळली की. कुठं पडली? इथंच. ह्याच्या आधी पडले का कुठल्या मैदान? नाही पळली. पहिल्यांदाच पळते. बर.
कुठल्या खांदी पळतोय? दहावी डावीनं पळतो. चालतंय चला. वायर सुद्धा गटपा झालाय. गट क्रमांक 13 मध्ये पळाला. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर पण गटपा झालाय आणि आज सोबत पळाला सर्जा आणि बकासूरची जोडी सुंदररित्या पळून सेमीमध्ये प्रवेश केलाय आणि आज गाडीचे ड्रायव्हर होते विठ्ठल नाना. नमस्कार. काय म्हणते, कशी पळाली जोडी आज? गाडी एकदम चांगली पळाली आणि ज्या वेळेस गाडी पळली त्यावेळेस गुलाल घेतलाच आहे. हो. काय सांगाल गाडीची वैशिष्ट्य काय? गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे आपलं नाना पण चांगली आपली गाडी हाणतात आणि आपली गाडी पण चांगली पळते पहिल्यापासून. नानांना पण अनुभव आहे या अनुभव, बऱ्याच वर्षाचा अनुभव. बाकीच्या गाडीवर म्हणजे बरेच वर्ष नाना बसले. हो. आज काय अपेक्षा दोघांनी जोडींकडनं? आज काय अपेक्षा गुलाल केला म्हणजे गटाला बस. कोणीच गाडी नाही नाही झोपली. झोपली नाही झोपली गाडी. दरार आहे. जरा चालतंय. दहशत आहे त्यांची. दहशत आहे. आज कसं वाटतंय, मैदान कसं झालं? मैदान एक नंबर आहे. व्यवस्थित आहे. फाट्या बिट्या बरं. व्यवस्थित आहे, चांगलं व्यवस्थित. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला सेमी आणि फायनल साठी. 140 सुद्धा गटपा झालाय आणि गट क्रमांक 18 मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केला. नमस्कार दादा. नमस्कार. काय म्हणताय, आज कशा पद्धतीने पळायला लक्ष आपलं? आज गाडी चांगली पळाली. बर. सोबत कोण पळालं? आतिश पाटीलचेच पाडांचा सुंदर. सुंदर. ढवळ मध्ये निखिल गोरपाड्यांचा बरं. त्यांच्याकडे आहे तो सुंदर. आणि हा 40 लाख सतीश काका बर्गे. पहिल्यांदाच पळली का जोडी ही? कशी? आज पहिल्यांदाच गाडी पळाली. आज काय अपेक्षित बैलांकडून? आज अपेक्षा आहे बैलांनी गाडी गुलाल नेणार आज बैल. 100%. चालतंय दादा. चल. मित्रांनो, बीडचा हौशा गट पास झालाय. गट क्रमांक 20 मध्ये पळाला आणि सोबत आज पळाला. ह्याचं नाव काय? सदाशिवनगरचा सोने. कशा पद्धतीने पाहिली जोडी आज? काय चांगली पळाली. चांगली पाहिली. पळते का पहिल्यांदाच आलाय का या भागात का नाही आलो एक पाय. कसं वाटतंय आज 3 फेऱ्यात आज तुमच्याकडे? मला वाटतं मैदान चांगलं आहे. बीडला सेकंड शंकरपट असेल हो. का 3 फेऱ्याचे होते मैदान बीडला? बेडला नाही सेकंद. बरं. चालतंय. चला मित्रांनो, अमोल दादांचा हरणे पण गटपास झालाय आणि गट क्रमांक 12 मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केलाय. मित्रांनो, कोरोचीचा गहिनीनाथ पण गटपास झालाय आणि गट क्रमांक 17 मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केलाय. नमस्कार. काय म्हणताय, आज सोबत कोण पडलं गहिनीनाथचे? सुंदर. कुठलं? मीरा कोरोळा. बर. कशा पद्धतीने पाहिली जोडी? काय मस्त पळाली. चांगली पाहिजे. आज काय अपेक्षा आहे? मोठं मैदान अपेक्षा काय आहे आज बैलांकडून? आज काय आता गुलालात राहायचं. बर. चालतंय. शुभेच्छा. मित्रांनो, सचिन मामांचा बागड सुद्धा गटपास झालाय आणि गट क्रमांक 7 मध्ये पळाला आणि आज सोबत पळाला सुभाष मंगडे तात्या यांचा वजीर. खडक वासल्याचा निशाण आणि पिस्टन दोन्ही गटपास झालेत आणि गट क्रमांक 15 मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केला. सिकंदर 81 पण गटपास झालाय. ज्या वासरानं आपल्या रायफल 81चा वारसा पुढे चालवलाय असा सिकंदर 81 आणि गट क्रमांक किती मध्ये पळाला? 25 मध्ये पळून सेमी मध्ये प्रवेश केला. ते आज कशा पद्धतीने पळाली जोडी आणि सोबत कोण पळलं? सोबत झाराचा बाजी बर. प्रकाश शेटचा. कशा पद्धतीने जोडी पळाली? गाडी चांगला गट काढला, म्हणजे गटात गाड्या बी 4च होत्या. बर. गाडी मोकळी पळाली, बिगर हाणता गाडी पळाली चांगली. आज रायफलला नाही आणलं? रायफल परवा दिवशी 13 तारखेला पळाला, म्हणजे 2-3 दिवस झाले. जास्त दिवस तुम्ही गॅप ठेवता म्हणजे हो. सरासरी आठवड्याचं किंवा 10 दिवसाचं गॅप 10 ते 15 कंपल्सरी दिवसाचा gap असतो. असतो. आपल्या भागात पण भरपूर मैदान आहेत. हो. आता मला वाटतं 28 ला बैल पळेल. 28 ला कोणत्या हो. मैदानात? बुरकवडीला. बर. पारंपरिक मैदान आहे ते. हो, ते फाटी मैदान पण दरवर्षी चांगली. असतं आणि ते विजूभाऊ खवळे यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान बर. आहे, तिथं बैल पळेल. चालतंय. शुभेच्छा. मित्रांनो, झरेचा बाजी पण गटपास झालाय आणि आज सिकंदर 81 सोबत पळून सेमी मध्ये प्रवेश केलाय. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कशा पद्धतीने पायऱ्याचं नियोजन कसं झालं? काय पायऱ्याच म्हणजे अचानकच झालं. झरे एका बाजूला, वाई एका बाजूला. जोडीदारांनी केले. बर. विजयभाऊ. कोणत्या खांदी पळतो पाहिजे आपलं? दोन्ही खांदी. दोन्ही खांदी पळतो. आज कसं पळाला? काय आज चांगला पळाला, डावीने पळवला. डावीनं पळवलं. बर. चालतंय झालं. पिस्टन 22-11 गटपास झालाय बघा आत्ताच आणि सेमी मध्ये प्रवेश केला. नमस्कार ओमकार भाऊ. नमस्कार. काय म्हणताय, आज कशा पद्धतीने जोडी पाहिली आणि सोबत कोण पळलं? आज मुरुमकरांचा सुंदर पळाला, चांगली गाडी पळाली. कसं नियोजन झालेलं आज? काय असं मैत्री खातर दिला होता. बर. दोन्ही बैल चांगली पळतात आता. चांगली पळते. आज काय अपेक्षा आहे? काय आज अपेक्षा राहील गाडी राहील. बरं. चालतंय. चला. कॉकटेल पण गटपास झालाय आणि सेमी मध्ये प्रवेश केलाय आणि सेमीसाठी सज्ज. काय म्हणताय, आज कुणासोबत पडला कॉकटेल? अर्जुन बरोबर. अर्जुन सोबत. नियोजन हे आधीच कळालेलं
बाकीच्यांची पैरे गुपित होते पण तुमचा पैरा कळालेला बऱ्यापैकी. मागच्या मैदान झालं की तिथं हिंद केसरी मैदान झालं ना जुना पोळ्याचं बर. त्याच मैदानावर आमचा पायरा झाला की आपल्याला 17 तारखेला पळायचं म्हणून. या मैदानाची त्याला फाटीची म्हणजे सवयच आहे एक प्रकारे पूर्ण म्हणावं लागेल. जाणीव म्हणता येईल कारण की पहिल्यांदा 2 वेळा पाहायला 2 नंबर केलेला आहे. बरं आज पण एवढीच अपेक्षा. आज किती वेळ गटात पडला? 21 मध्ये. आज काय अपेक्षा आहे? काय फक्त गोलाल करावं बस एवढीच अपेक्षा. हिंद केसरीचं गोलाल पडावा. नंबर किती होऊ दे, काय नंबर नाही. किती होत्या नंबरचा काय विषय नाही. चालतंय दादा, शुभेच्छा. मुरुमचा सुंदर सुद्धा गटपास झालाय आणि आज सोबत पाहाला पिस्टन 22-11.